खानाशी पाहून आमच्या मावळांपुढे पाचोळ्यासारखी उडून जाईल आणि आमचे तीर्थरूप देखील सलामत सुटतील. बस ह्याचाच निश्चय. अन राजगडावर नौबत उडाली. राजांची फौज ती किती हाडून सटकून अगदी 1000 मारते, पण त्यांच्यात बळ मात्र लाखोंचं आलं होतं. कधी मला चेंडाळतात. फत्तेखान पुरंदराच्या पायथ्याशी बेलसर गावाजवळ येऊन थांबला आहे. इथूनच फत्तेखानाला धडा शिकवायचा. बेलसर पाशी पग धरून बसलेल्या फत्तेखानाच्या फौजेला संपूर्ण हरवता येईल की नाही हे माहीत नाही, पण एक फटका मात्र त्याला देऊन यायचंच आहे. शिवाजी आपल्यावर अशी चाल करून येत आहे अशी फत्तेखानला साधी चाहूल देखील नव्हती. मराठी सेना अखेर बेलसर पाशी पोहोचली आणि त्यांनी फत्तेखानच्या बेसावत छावणीवर आक्रमण केले. फत्तेखान आणि त्याची फौज गोंधळली. काय करावे हे कोणाला सुचतच नव्हते. मराठीने तांडव माजवला होता. असा एक जबरदस्त दणका महाराजांनी फत्तेखानला दिला आणि ते आपली फौज घेऊन पुन्हा पुरंदरावर परतले. फत्तेखानचा मोठा अपमान झाला. शिवाजी नाका खालून येऊन आपल्याला कधी त्रास देऊन गेला हे आपल्याला कळलं कसं नाही. या सगळ्या प्रसंगाने तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याने लगेच आपली सेना घेतली आणि पुरंदर किल्ल्यावर आक्रमण केले. महाराज या हल्ल्यासाठी तयारच होते. मोठे मोठे दगड दोंडे त्यांनी गडाच्या टोकावर आणून ठेवले होते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचे हे उत्तम उदाहरण होते. खानाची सेना इथे चुकीच्या मार्गाने पुरंदरकडे लागली आणि त्याच वेळी वरून दगड धोंडे टाकायला मावळ्यांनी सुरुवात केली. फत्तेखानच्या सेनेला गड कसा चढायचा हे माहीत नव्हते आणि त्यात हे संकट कित्येक जण या खाली चिडून गेले. मोजकी सेना आणि फत्तेखान वर पोहोचले, परंतु तोपर्यंत त्यांच्या शरीरात प्राण राहिलेला नव्हता. मराठ्यांनी लगेच त्यांच्यावर हल्ला चढवला आणि परिणामी फत्तेखान आणि त्याची सेना पळ काढून पळ सुटली. अशा प्रकारे वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी महाराजांनी स्वराज्यासाठी लढलेली पहिली लढाई ठरली आणि त्यानंतर काही दिवसात त्यांनी अशीच युक्ती लढवून त्यांच्यात ते ध्रुव फर्डिनांड देखील बादशाहच्या कैदेतून सोडवले. आणि स्वराज्य दोन्ही जपले. हा आपल्याला तर वयाच्या 18व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळतो, पण ते राजा मोठ्या मोठ्या सुलतानी सत्ताना तळोखी पळो करून सोडत होते. ही पहिली लढाई झाली आणि स्वराज्याचं काम झपाट्याने सुरू झालं. अनेक पराक्रम आपल्या महाराजांनी गाजवले. जावळीचे खोरे स्वराज्यात जोडले. प्रतापगडाच्या पायथ्याशी सारखा राक्षसाचा वध केला. सिद्धी जोहरच्या डोक्यातून सुखरूप सुटून शौर्याची आणि युक्तीची पराकाष्ठा केली आणि ते खानाने सुमारे 2 वर्षे पुण्याची राखरांगोळी केली. पण आपल्या राजांनी 1.5 लाखांच्या सेनेत घुसून त्याची 3 बोटे छाटली आणि ते खानाने केलेले नुकसान भरून काढण्यासाठी 150 कोस असलेली सुरत तुटली. मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत पुरंदराचा कब्जा झाला. सुमारे 23 किल्ले त्यात द्यावे लागले. राजांनी पुन्हा ते स्वराज्यात जोडले. आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप सुटून आले, पण हार मानली नाही. या आणि अशा अनेक प्रसंगातून घडलं आपलं स्वराज्य. अहिर थांबा जरा. महाराज काय झालं? आम्हाला ताईर, खूप उत्तम प्रकारे तुम्ही सांगितलं सगळं. आजवर अनेकांनी फक्त अफजल खान वधच पाहिला होता. आज तुम्ही स्वराज्याची पहिली लढाई कशी आणि कुठे झाली हे दाखवलं. परंतु शाहीर, आम्हाला आता खंत वाटत आहे. उगाच आम्ही हे सगळे केले असे वाटते. राज काय झालं जी? असं का म्हणताय? त्याकडून काही चुकलं का? शाहीर, स्वराज्य उभं करताना समोर असलेला शत्रू हा नेहमीच 10 पट मोठा होता, पण तरी देखील आत्मविश्वास